आदरणीय सन्माननीय श्रोते रोहनजी बेडगे साहेब या स्पर्धेचे प्रवक्ते आणि ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवकोपचे विद्यमान उपसरपंच महोदय आदरणीय सन्माननीय श्रोते रोहनजी बेडगे साहेब यांच्या माध्यमातून सनी या ठिकाणी आपण पाहतायत प्लेयर ऑफ द मॅच ठरले गेलेत। आणि या ठिकाणी आपण पाहतायत कॅमेरामध्ये बंदिस्त करताना त्यांना पाहायला मिळत आहेत। धन्यवाद। ओडिया सामन्याकडे एका साइडनं संघ आपण पाहतोय तो म्हणजेच न्यू 3 मुंबई आणि हार्दिक 11 अशा दोन संघांमध्ये हे बॅटल मॅच नंबर 7 गोलंदाजी मार्क वरती सागर मंडळ याला आपण पाहतायत आणि फलंदाजी मार्क वरती विशाल अंबात आणि दुसऱ्या बाजूने साहिल चापके असे दोन बॅटर। यावेळेस पहिला चेंडू लोवर फुलटॉस चेंडू होता स्लिम मिड ऑन मध्ये चेंडू चांगले एफर्ट्स अश्विन यांच्या माध्यमातून आपण पाहतायत एक धाव मिळाली। हे पहिल्या चेंडूवरती अकाउंट ओपनिंग केलं या ठिकाणी फलंदाज विशाल अंबात। तर यावेळेस सामना क्रमांक 7 जो संघ विन होईल तो टॉप 4 मध्ये क्वालिफाईड करेल। हे दोन संघ न्यू 3 मुंबई संघाचे 6 गुण, दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत हार्दिक 11 5 गुण आहेत। जो संघ जिंकेल तो या ठिकाणी क्वालिफाईड करेल। यावेळेस सुंदर रीतीने ऑन साइडला उडवलाय चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय स्टँड डिपॉझिट करताना साहिल चापके ब्रँडच्या माध्यमातून ब्रँडेड षटकार। स्कोर कार्ड 15 वर जाऊन पोहोचलं। यावेळेस स्मॅश केलं ऑफ साइडला क्रॅकिंग स्ट्रोक इनटू द गॅप मधून चेंडू डिलिव्हर झालाय। पीटीएपीएल चौकार स्कोर कार्ड 19 रन विदाउट लॉस ऑफ विकेट। गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतायत प्रतीक शिंगडे अप्पी गोलंदाजी मार्क वरती।
यावेळेस हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिले षटक महागडक गेल्यानंतर आपण पाहतायत गोलंदाज प्रतीक स्टार आयकॉन प्लेयर गोलंदाजी मार्कवरती येतोय. 19 धावा धाव फलकावरती 19 रन. साहिलच्या माध्यमातून हल्ला बोल करताना 5 चेंडूमध्ये 14 धावेचे योगदान. यावेळी स्विच हिट केलाय इनटू द गॅप मध्ये. चेंडू या ठिकाणी थांबणार नाहीये. चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. कारण विरोधी संघाला त्याने धन्यवाद. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत ते म्हणजेच 3 या षटकातील. निर्धाव, चौकार आणि निर्धाव अशा अनुषंगाने हे 3 चेंडू. चौथा चेंडू या ठिकाणी ट्रॅम लाईनच्या बाहेर वाईड डिलिव्हरी या ठिकाणी पंच घोषित करतायत. 24 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 24 रन. चांगलं स्टार्ट मिळवून देणारे हे 2 ओपनिंग पेअर बॅटल विशाल अंबात आणि साहिल चापके यांना आपण पाहतोय. गोलंदाज प्रतीक चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. चौकारानंतर 2 क्विक रिप्लाय अर्थात डॉट डिलिव्हरीज मध्ये चेंडू काउंट झाले. चेंडू फेकले गेलेत 5. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती पाहायला मिळालाय. गोलंदाज प्रतीक शिंगडे चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. या षटकातील अंतिम चेंडू ओव्हर द विकेट. अखोर टेप्याचा चेंडू संधी होती परंतु यावेळेस आपण पाहतोय बॅटची एज फ्लाइंग स्लिप मध्ये नो रन. स्कोर कार्ड जर आपण बघितलं तर जाऊन पोहोचलाय 24 रन विदाउट लॉस ऑफ विकेट. सेकंड ओव्हर कंप्लीट अँड थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. धन्यवाद. सुंदर तिने गीत या ठिकाणी आपण ऐकतात. श्री साई दत्त म्युझिकल ग्रुप मायकोप यांच्या माध्यमातून सचिनची गरज प्रोप्रायटर आपण पाहत आहेत आणि सुंदर रीतीने गीत त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. धावा 24 धाव फलकावरती. 12ची सरासरी आतापर्यंत 2 षटक मागे हे पाहायला मिळालाय. सागरचा चेंडू पाहायला मिळाला चांगल्या अनुषंगाने. निर्धाव चेंडू पहिल्या षटकामध्ये थोडासा एक्सपेन्सिव्ह होता परंतु यावेळेस पहिला चेंडू चांगल्या अनुषंगाने पिच केलाय. कॅलिबर बॉलर तर कॅलिबर बॅटर समोर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपण पाहतायत. एका साइडनं सागर मंडल दुसऱ्या साइडनं साहिल चापके. यावेळेस स्मॅश केलंय ऑफ साइड लाईन टू द गॅप मध्ये 1 बाउन्स ओव्हर द लाईन. PTAPL 4 रन. धन्यवाद टीजे. त्यावेळी चेंडू थोडासा खाली राहतोय. चेंडू येतोय डॉट बॉल मध्ये. निर्धाव च्या माध्यमातून हा चेंडू पाहायला मिळालाय.
दोन फलंदाज चांगली भागीदारी रचताना आपण पाहतायत. पहिलं विकेट करता एका साईडनं साहिल चापके याला आपण पाहू शकाल 8 चेंडूमध्ये 18 धावेचं योगदान दिलंय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत विशाल अंबात चांगली फलंदाजी. यावेळेस सुंदर रीतीने हा स्ट्रोक पवन केने कॉपी बुक स्टाईल मध्ये शॉट ऑन जाप येतोय PTAPL षटकार. धन्यवाद डीजे. यापुढे 6 धावा पाहायला मिळाल्या. चांगल्या अनुषंगाने फ्लॅट सिक्सर साहिल चापके पूर्णपणे अधिराज्य गाजवतोय. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आणि यावेळेस प्रतीक सुंदर रीतीने झेल परिपूर्ण करतो. पहिला गडी बाद साहिल गॉन. बायको माझी जायची कामाला कंपनी तिकडं तिथं जुलय कशी प्रेम गणी. बायको माझी जायची कामाला कंपनी तिकडं तिथं जुलय कशी प्रेम गणी. सोडून होला तोडून मन माझं ते पाखरू बुरदिश उडलं. माझीच हाऊस वाली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. माझीच निवड चुकली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. नवीन फलंदाज योगेश. यावेळेस सॉफ्ट डिसमिसल सुंदर रीतीने सागर यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला. गोल्डन डक योगेश गॉन. सांगायचं आहे तुला बराच काही डोंगरेला बोली तू येशील काय नाही. मी तुझ्याच ग बसून तुझ्यावर प्रेम आहे बारीक. 35 धावा धाव फलकावरती आणि विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मयूर येतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ आपण बघितला. 2 गडी बाद 35 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. गोलंदाज प्रतीक. तर यावेळेस आपण पाहतायत दिग्गज मान्यवरांचं आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय श्रीयुत मुकेशजी दुबे साहेब बजरंग दल अध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग 2023 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये यावेळेस विकेटचं पतन झालंय. चांगली गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून आपण पाहतायत. महत्वाचा सामना आहे कारण की जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल आणि याच करता मात्र संघर्ष आपण पाहतायत करताना हे दोनही संघ. नवीन फलंदाज सिद्धार्थ या ठिकाणी येतोय मैदानाच्या आतमध्ये. कशा अनुषंगाने फलंदाजी करेल दोन्ही आपण पाहतायत. न्यू बॅटर इन झालेत. एका साईडनं सिद्धार्थ लढे, दुसऱ्या साईडनं मयूर गोरे, गोलंदाज प्रतीक शिंगडे. यावेळेस देखील आपण पाहताय इनफिल्ड ब्रेक केला चेंडूने. एकदा मिळत्या चेंडू मागे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी मिळतील 2 धावा. 2 या धावेने अकाउंट ओपनिंग करताना आपण पाहताय सिद्धार्थ आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 37 रन. यावेळी चांगल्या रीतीने लेग ब्रेक पाहायला मिळाला, डायरेक्ट हिट, परंतु या ठिकाणी पॉपिंग क्रीज मध्ये दाखल झाला मयूर गोरे.
एक धाव थोडीशी रिक्स होती या चेंडूवरती आणि ती परिपूर्ण करताना पाहायला मिळाला. धावांची गती जाऊन पोहोचले 38 रन, 38 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू फेकले गेले. चांगल्या अनुषंगाने आपण पाहू शकाल. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. 38 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज प्रतीक. यावेळेस आपण पाहतोय सुंदर रीतीने झेल परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय. कॉट बियाण होताना मयूर देखील तंबू मध्ये परतला गेलाय. गॉन. गोरे गोरे गालावतील गोकाला, गोरे गोरे गालावतील गोकाला, ये काले काले तिलाने केला घोटाला, काले काले तिलाने केला घोटाला. दिलवाली बाय तू ये दिलाव दिल माया आलेला काय, दिलवाली बाय माई घरवाली कवा होव्या तू काय, दिलवाली बाय तू ये दिलाव दिल माया आलेला काय, दिलवाली बाय माई घरवाली कवा होव्या तू काय. तू ये तिलाव जीव माया वेडा गो झाला, तिलाव जीव माया वेडा गो झाला. धन्यवाद डीजे. चांगली गोलंदाज आतापर्यंत फक्त 3 धावा देतो आणि 2 विकेट मिळवतोय गोलंदाज प्रतीक शिंगडे अर्थात अप्पी. 5 चेंडू फेकले गेलेत. नवीन फलंदाज अल्केश वाडिया यांना आपण पाहतायत फलंदाजी मार्क वरती. यावेळेस अंतिम चेंडू षटक क्रमांक 4 मधील गोलंदाज प्रतीक ओव्हर द विकेटचा वापर करतो. आतापर्यंत सुंदर रीतीने हा चेंडू लेग ब्रेक झाला आणि ट्रॅम्प लाईन वरून डिलिव्हर झाला. याच कारणास्तव पंतांनी दर्शवला व्हाईट बॉल. एकदम मिळते वाईटच्या माध्यमातून आणि स्कोर का 39 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. यावेळी षटक परिपूर्ण झालंय. 4 षटकांचा खेळ येथे झालाय समाप्त आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय न्यू 3 मुंबई या संघाचा 4 गडी बाद 39. सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना, ग पोरी तू सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना. अग बोट दिसी आलू काल ना पुरी तुझ्या घालवला ताल, आलू मी ते रातीला ना जग मला भेटलीसी नाय, आलू मी ते रातीला ना जग मला भेटलीसी नाय. गोलंदाज अक्षय राठोड यांना आपण पाहत आहेत. गोलंदाजी करताना समोर सिद्धार्थ लढे आणि सिद्धार्थ लढे यांच्याकरता पारितोषिक आलंय. षटकारा करता 1000 रुपये आणि चौकारा करता 500 रुपयांचं पारितोषिक अनुरागजी चव्हाण यांच्या माध्यमातून आलंय. गोलंदाज अक्षय त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी गोलंदाजी करेल. स्टार आयकॉन प्लेअर म्हणून पाहायला मिळतोय. आयकॉन कॅटेगरी बी मधील प्लेअर. आदरणीय मुनीरजी बाळशी सर आपण यायचंय. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय आणि यावेळेस चेंडू मात्र निघून गेला चौकारा करता आणि 500 रुपयांचं पारितोषिक अनुरागजी चव्हाण सरांच्या माध्यमातून येईल काही शंका नाहीये. 4 रन. धावा धाव फलकावरती लागला गेल्या. 43 रन स्कोर कार्ड आपण पाहत आहेत. त्याच पद्धतीने रवींद्रजी बाबर आपण देखील या आपल्याकरता पारितोषिक आलाय ते आपण घेऊन जायचंय. आदरणीय मुनीरजी बाळशी
आपण देखील यावेळेस ऑन साइडला चिप शॉट सागर चेंडू खाली, परंतु झेल या ठिकाणी सुटला. ड्रॉप कॅच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस जर आपण बघितलं तर यस फिंगर इज गॉन. नाव अंपायर नाव रन आउटच्या माध्यमातून अल्केश वाडिया बॅक टू दी डग आउट गॉन. स्कोर कार्ड डबल 4 डिजिट मध्ये 44 रन. धाव फलकावरती आपण पाहू शकाल. चांगली फलंदाजी सिद्धार्थ लढे करतो आतापर्यंत. पुढील चेंडू अक्षयला आपण पाहतो. यावेळेस देखील चिप शॉट क्षेत्ररक्षकाला चेंडूने बीट केलं. दर्शनने बॅकअप दिलं. फेक येईल यावेळेस आपण पाहतायत. तत्पूर्वी 2 धावा येथे परिपूर्ण करताना आदरणीय स्वप्नीलजी बीसे आपण या आपल्याकरता पारितोषिक आलं होतं. अजय मसे आपण देखील या आपल्याकरता पारितोषिक या ठिकाणी आलं होतं. यावेळेस आपण पाहत आहे मुनीरजी बाळशी साहेब आणि त्यांना पारितोषिक या ठिकाणी आलंय. विश्वनाथजी रिंजोड यांच्या माध्यमातून आणि हे पारितोषिक वितरित करण्याकरता आदरणीय मुकेशजी दुबे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येईल. यावेळेस स्टँड अँड डिपॉझिट केलंय सुंदर रीतीने. फ्लेक ऑफ द रिस्ट मनगटातली जान पूर्णपणे दर्शवलंय. सिद्धार्थ लढे ब्रँड ऑफ कमरेच्या बॅट मधून PTAPL षटकार. स्वप्नील बिसे आणि अजय मसे आपण यायचंय आपल्याकरता पारितोषिक या ठिकाणी आलंय. विजयजी भोये सरांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक आणि मंगेशजी मर्ले सरांच्या माध्यमातून स्वप्नील बीसे यांच्याकरता 300 रुपयांचं पारितोषिक आलंय. आपण या 5 चेंडू फेकले गेले. धावांची गती 53 53 धावा. यावेळेस ऑन साइडला हा फटका आपण पाहत आहेत. दर्शन त्या ठिकाणी अलर्ट आहे आणि यावेळेस आपण पाहतायत षटक परिपूर्ण झाले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 54. या ठिकाणी आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय श्रोता मुकेशजी दुबे साहेब बजरंग दल अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक वितरित करताना आपण बघतोय. जे आलंय विश्वनाथजी रिंजड साहेब यांच्या माध्यमातून मुनीरजी बाळशी सरांना. तर आपण बघतायत 1000 रुपयाचं पारितोषिक मुनीरजी बाळशी सरांना मिळते. चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे आणि मुनीर बाळशी सर आमच्या सोबत जोडले जातात. प्रामुख्याने पैसे बहुत महत्वाचे आहेत. आपण भरपूर कमावतो, परंतु इथे जे 1000 रुपये आहेत ते कसे खर्च करणार ऐकायला आम्हाला आवडेल. सर्वप्रथम मी ज्या व्यक्तीने माझा बक्षीस लावलं त्या व्यक्तीचे आभार मानतो, विश्वनाथ रिंजणचे. आणि हे जे मला बक्षीस मिळालेलं आहे तुम्ही सगळे खर्च कसे करणार. सदर हे खर्च माझे टीम आहे, ज्या टीममुळेच मला त्या बॉलिंग मिळाली आणि बॉलिंगमुळेच मला ही टीमवर मी खर्च करीन. थँक्यू. त्यानंतर अजयजी मसे साहेब आपण या. ₹200 पारितोषिक दिले जाते. विजयजी भोई सरांच्या माध्यमातून आपण बघतायत षटकाराला ₹200 पारितोषिक होतं आणि ते इथे दिलं जाईल. त्यानंतर स्वप्नील भिसे आपण यायचंय. स्वप्नील भिसे कुठे असतील प्लीज या आपण. अनुराग कॅमेरा इथे फिरवा आपण.
आदरणीय मंगेशजी मरले सर आपण या आपल्या माध्यमातून स्वप्नील बिसे यांना जे पारितोषिक आलं होतं ते आपण वितरित करायचं आहे. धावांची गती 57 57 धावा आणि या ठिकाणी बाद होतोय सिद्धार्थ. चांगली फलंदाजी केली 10 चेंडूमध्ये 20 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि चांगलं योगदान दिलं संघासाठी आणि तंबूमध्ये परतला गेला. त्यावेळेस आपण पाहतायत स्वप्नील बिजे यांच्याकरता पारितोषिक मंगेशजी मर्ले सरांच्या माध्यमातून आणि ते या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये वितरित करताना आपण पाहतायत. यस कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्रकेत करताना अनुरागजी चव्हाण यांच्या माध्यमातून धन्यवाद. धावांची गती 57 57 धावा या स्कोर कार्ड वरती लागले गेल्यात. 2 चेंडू फेकले गेले या षटकातील गोलंदाज आदित्य याला आपण पाहतायत गोलंदाजी करताना. यावेळेस आपण पाहतायत आदरणीय मुख्यजी दुबे साहेब रजा घेत आहेत. खूप खूप धन्यवाद साहेब आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल या स्पर्धेला. बजरंग दल अध्यक्ष मुख्यजी दुबे साहेब खूप खूप धन्यवाद. वळीच्या मॅचच्या दिशेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 58 धावा 58 रन. चांगली गोलंदाजीचं पृथ्वीकरण आदित्य बटवा या ठिकाणी करताना आपण पाहतायत. यावेळेस फलंदाज अजय फ्लाइंग स्लीप मध्ये चांगल्या रीतीने आपण पाहतोय फील्ड पाहायला मिळाली अप्पीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये आदित्यकडून होताना इकॉनॉमिकल आतापर्यंत ठरला गेलाय. या षटकातील चेंडू फेकले गेले 4 उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 2. गोलंदाज आदित्य यावेळेस स्मॅश केलंय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पुढे येतो आणि या ठिकाणी सुंदर रीतीने झेल परिपूर्ण होताना आपण पाहतोय. 7वा गडी बाद धावा आहेत 58. डोल काढून दाखव हाताला चिमक चिखट फार जशी मिरी. डोल काढून दाखव हाताला चिमक चिखट फार जशी मिरी. विंचू चावलाय बोटी कलगली मनगटी. विंचू चावलाय बोटी कलगली मनगटी. षटक क्रमांक 6 मधील 5 चेंडू फेकले गेले. धावांची गती आहे 58 धावा 58. अंतिम चेंडू शिल्लक आणि या ठिकाणी फलंदाज आपण पाहतायत मिस्टर महेश. चांगल्या अनुषंगाने हा चेंडू पाहायला मिळाला. 58 धावा इनिंग ब्रेक होते आणि 59 धावेचं टार्गेट हार्दिक 11 या संघासमोर ठेवण्यात आलंय. नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. DJ Praveen King. DJ Praveen King. Praveen King. DJ Praveen King.
चला नेक्स्ट मॅच सनसाई नंडोरे आणि शिवक्रांती दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा गोल करण्याकरता या. धन्यवाद डीजे. दोन फलंदाज ओपनिंग पेअर मध्ये या ठिकाणी दाखल झालेत. प्रतीक शिंगडे अप्पी स्टार आयकॉन प्लेअर आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत अक्षर आठवड्याला आयकॉन कॅटेगरी बी मधील प्लेअर. असे दोन फलंदाजांची जोडी ओपनिंग पेअर गोलंदाज योगेश लढे. पहिल्या चेंडू वरती विकेट जाताना आपण पाहत आहेत बिग विकेट फर्स्ट बॉल आणि यावेळेस आपण पाहत आहेत विकेटचं बटन प्रतीक गॉन. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती योगेश लढेच्या माध्यमातून विकेट पाहायला मिळाला. एक मोठा गडी बाद झाला. प्रतीक शिंगडे फलंदाज पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक वरती बाद आणि तदनंतर आपण पाहत आहेत बॅटिंग ऍट नंबर 3 आदित्य बटवा. चांगली गोलंदाजी केली डेट ओव्हर मध्ये आणि यावेळेस आपण पाहत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता विजयकरता आव्हान आहे ते म्हणजेच 59 धावेचं रिक्वायर्ड रन रेट जर आपण चेक केला तर 9.83 या सरासरीने जावं लागेल प्रति षटकामध्ये. गोलंदाज पुनश्च योगेश लढे ओव्हर द विकेट. यापुढे चेंडू आपण पाहत आहेत चांगल्या अनुषंगाने सिद्धार्थ फील्ड करतोय. अचूक फेकी येते. दोन चेंडू आतापर्यंत योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिला चेंडू विकेट आणि तदनंतर निर्धाव. पुढील चेंडू षटकातील तिसरा. यावेळेस चांगल्या अनुषंगाने हा चेंडू पिच झाला. चला अंतिम सामना नाणेफेकीचा गोल करण्याकरता या शिवक्रांती संघाचे संघनायक आणि सनशाई नंडोरे संघाचे संघनायक आपण या त्वरित क्रॉस करण्याचा प्रयत्न. चांगल्या अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहिले हे षटक 4 चेंडू हाताळले गेलेत. अनप्लेबल म्हणून पाहायला मिळालाय. गोलंदाज योगेश लढे. जो संघ विन होईल तो क्वालिफाईड होईल. एक मोठा सामना आहे आणि या मोठ्या सामन्यामध्ये आपण पाहतायत हे दोन संघ संघर्ष करताना लढताना एकमेकांच्या विरोधामध्ये. गोलंदाज योगेश लढे पुढील चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. यावेळेस पुनश्च एकदा सुंदर लेथ आणि लाईनचा वापर करताना आतापर्यंत पाहायला मिळालाय. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत.
मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? प्रथमतः आपण पाहिलं होतं प्रीतम टांडेल यांना, तदनंतर कालच्या दिवसामध्ये चेतन भावर आणि यावेळेस अंतिम चेंडूवरती चांगल्या अनुषंगाने प्रयत्न केले होते. एक धाव या ठिकाणी येते या चेंडूवरती, व्हेरी इकॉनॉमिकल पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि अंतिम चेंडूवरती एक धाव, अशा अनुषंगाने एक सक्सेसफुल ओव्हर येथे परिपूर्ण झाले. न्यू 3 मुंबई संघाच्या माध्यमातून योगेश लढे यांचा षटक पाहायला मिळाला. एक गडी बाद एक धाव. धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपक, षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करताना. यावेळेस आपण पाहतोय चेंडूने बीट केलाय आणि यावेळेस येतोय तो म्हणजेच PTAPL चौकार 4 रन. आज मिल कोणी नाही घरात, भेटाये पोरानी एकलीच हाव घरात. बाबा हो गेलाय कामावर, आया शेतावर, एकलीच हाव घरात. ना मग आलो तर काय दिशील? येत खरा मग पाहू. लगेच मी गाडी काढली, बुटा बांधली. 5 धाव फलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार लगवला गेलाय. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तर नाणेफेकीचा कोल करण्याकरता मी निवेदित करतोय आदरणीय सन्माननीय श्रोता रोहनजी बेडके साहेब आपणास. यापुढेच देखील सुंदर फटका. अंतिम सामना आपण पाहणार आहोत आणि अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कोल रोहनजी बेडके साहेब यांच्या माध्यमातून केला जाईल. चला 2 कॅप्टन आपण या. अंतिम सामना आणि अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कोल रोहनजी बेडके साहेब यांच्या माध्यमातून करण्यात येतोय. या स्पर्धेचे प्रवक्ते आणि ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवकोपचे उपसरपंच महोदय यांच्या माध्यमातून एका साइडनं सनशाई नंडोरे आणि शिवक्रांती असा सामना पाहायला मिळेल. पॉइंट स्विंग करतायत. धन्यवाद. गोलंदाज दीपक पुनश्च एकदा. यावेळेस सुंदर रीतीने हा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अक्षयला आपण पाहतोय एक धाव या ठिकाणी परिपूर्ण झाले आणि स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचलाय
ते म्हणजेच 11 धावा, 1 गडी बाद. चल चल पुरी वाकडी चाल, मस्ताना केब उभी होती तू काल. चल 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 पुरी वाकडी चाल, मस्ताना केब उभी होती तू काल. तू किसात गजरा माल, पुरांचे झाले ग हाल. तू किसात गजरा माल, पुरांचे झाले ग हाल. धन्यवाद DJ. येणारे चेंडू 24, आवश्यकता आहे 48 धावेची. चला स्पीडअप करा प्लीज. रिक्वायर्ड रन रेट जाऊन पोहोचलाय 12.0. 12च्या सरासरीने येथे धावा जमवाव्या लागतील. अक्षयला पण पाहतोय कॅलिबर बॅटर. दुसऱ्या बाजूनं आदित्य सारखा फलंदाज. असे 2 फलंदाज आहेत. 12च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत येणाऱ्या 4 षटकांमध्ये. 48. गोलंदाज योगेश लढे. पहिले षटक ज्याने सुंदररित्या हाताळलं गेलं होतं. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने. साहिल चापकेला पण पाहतोय. सुंदर रीतीने झेल परिपूर्ण. बिग विकेट. अक्षय गॉन. कारल्याचे डोंगराला ग, चैताचे महिन्याला ग. कारल्याचे डोंगराला ग, चैताचे महिन्याला ग. गमावले गजबज नाही डोंगर, गमावले गजबज नाही डोंगर ग. गजबज नाही डोंगर, गमावले गजबज नाही. षटक क्रमांक 1 मधील पहिल्या चेंडूवरती विकेट. षटक क्रमांक 3 मधील पहिल्या चेंडूवरती विकेट. अशा अनुषंगाने योगेशला पण पाहतोय गोलंदाजी करताना. नवीन फलंदाज आशिष. 11 धावा फलकावरती आहेत. पुढील चेंडू. यावेळेस देखील परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाले. टप्पे अचूक आहेत. एक चांगले आर्म ऍक्शन आहे. दोन्ही साईडनं चेंडू वळवण्याची क्षमता आहे. अर्थात योगेश लढे याला पण पाहतायत गोलंदाजी करताना. फलंदाजांसाठी आतापर्यंत स्पीड ब्रेकर बनला गेलाय कर्दन काळ. यावेळी सळवर पद्धतीने लेट कट करण्याचा प्रयत्न एकदा मिळेल चेंडूवरती आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतं एका धावेसहित 12 रन. 3 चेंडू फेकले गेलेत. फक्त 1 धाव देतोय. पुन्हा एकदा इकॉनॉमिकल. यावेळेस फलंदाज आदित्य चांगल्या रीतीने ऑन साइडला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि यावेळेस आपण पाहतायत आदित्य देखील तंबू मध्ये परतला गेलाय. गॉन. नवीन फलंदाज सागर. चांगले गोलंदाज योगेशच्या माध्यमातून आपण पाहतायत. पुढील चेंडू. यावेळेस पहिला चेंडू फेस करताना सागर वाडियाच्या बॅट मधून PTAPL षटकार. तल्यात पाणी डुल त्यावर कमल फुल. तल्यात पाणी डुल त्यावर कमल फुल. धन्यवाद DJ. पहिला चेंडू फेस करताना या ठिकाणी षटकार लगावलाय. स्कोर कार्ड फ्लाय झालाय जाऊन पोहोचलाय 18. यावेळेस झेल टिपण्याची संधी होती. स्लिप पॉइंट मध्ये
जीवदान मिळालाय, संधी आहे या ठिकाणी सागरकडे. एखादा विशेष कोरगाड जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 19 धावा धाव फलकावरती. खोड खोड तसा तुझा ना माझा आहे. तीन षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. येणारे चेंडू 18, आवश्यकता आहे 40 धावेची. गोलंदाज मयूर येतोय, तर दुसऱ्या साईडनं सागर हा फलंदाज, ज्याला संधी मिळालाय. पहिल्या चेंडूवरती षटकार त्याने लगावला होता आणि यावेळेस देखील फलंदाजी मार्क वरती गोलंदाज मयूर गोरे षटक क्रमांक 4 मध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगेन द स्विंग खेळण्याचा प्रयत्न होता, फसला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू फ्लाइंग स्लीप मध्ये 1 बाउन्स निघून गेला. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 19 धावा, येणारे 17 चेंडू, आवश्यकता आहे 40 धावेची. हे दोन फलंदाज सागर एका साईडनं आणि आशिष चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल. मच विन हा सामना आहे आणि दोन्ही संघांसाठी आपण पाहतोय, कारण जोड संघ विन होईल तो क्वालिफाईड होईल पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग 2023 सीझन 3 मध्ये. आणि याकरता संघर्ष सुरू आहे. यावेळेस पुन्हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून, विश्वास ठेवला होता या गोलंदाजावरती आणि आपल्या पद्धतीने चांगल्या रीतीची गोलंदाजी करतोय. दोन चेंडू चांगल्या अनुषंगाने फेकले गेलेत. येथून एक एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करत जाईल, यात काही शंका नाहीये. येणारे चेंडू 16, आवश्यकता 40 धावेची. यावेळेस चांगल्या पद्धतीने स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, दुसऱ्यांदा या ठिकाणी जल सुटला, चेंडू सीमारेषा पार गेला आणि यावेळेस मिळतायत 4 धावा. सरीत पोरी नंगली बाजारी, लाईन मारून दिल चोरून गेली. कल्ला सरीत पोरी नंगली बाजारी, लाईन मारून दिल चोरून गेली. धन्यवाद डीजे. 2 वेळा जीवदान मिळालंय, परंतु या ठिकाणी आपण पाहतायत संधीचं सोनं करावं लागेल. कशा अनुषंगाने या ठिकाणी सागर उर्वरित चेंडूंवरती फलंदाजी करेल. समीकरण येणारे चेंडू 15, आवश्यकता 36 धावेची. पुढील चेंडू स्लोवर चेंडू पाहायला मिळतो, ऑन साइड लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, तत्पूर्वी एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. एकच धाव मिळाले आणि स्कोर कार्ड 24 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून 4 चेंडू हाताळलेत आणि 5 धावा खर्च करताना आतापर्यंत पाहायला मिळालाय. 14 चेंडू 35 ची गरज, हे समीकरण आपण पाहतायत. यावेळेस फलंदाज आशिष फलंदाजी मार्क वरती आहे, तर गोलंदाज मयूर गोरे पुढील चेंडू घेऊन स्वीट हिटचा प्रयोग, फुल टॉस ला फेकून दिला. जॉस बटलर कॉपी बुक स्टाईल मध्ये स्वीट हिटच्या माध्यमातून आशिष ब्रँडचा ब्रँडेड षटकार. जोड सागाची झाडाचा खोड, खोड तसा तुझा ना माझा आहे जोड. तू पावडर लावून केसात गजरा मालून कुठे चाललीस गो. तू पावडर लावून केसात षटकार लगवलाय आशिषच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. येणारे चेंडू 13, आवश्यकता 29 धावेची. हे समीकरण अजून देखील आपण पाहताय, सामना बॅलन्सिंग कंडिशन मध्ये आहे. आशिष सारखा फलंदाज, सागर सारखे फलंदाज यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि षटक येथे परिपूर्ण झालाय. 12 चेंडू, आवश्यकता आहे 29 धावेची. पोरी
ग पोरी तुझी पतली कंबर हाय पाणी आणाया तू विहिरीवर जाय ग पोरी तुझी पतली कंबर हाय पाणी आणाया तू विहिरीवर जाय तुझे कलसेचा पाणी कसा खलकत जाय ग पोरी हलू हलू चाल तुझा पाणी पडत जाय खल खल कर तुझे कलसेचा पाणी ग दोन घोट पाणी पिया दिजो माझी राणी ग धन्यवाद डीजे. सामना येऊन ठेपलाय. येणारे 12 चेंडू 29 धावेचं टार्गेट समोर 14.50च्या सरासरीने जावं लागेल. आणि यावेळेस आपण पाहतायत गोलंदाज अजय बराब षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी करताना समोर सागर वाडिया 2 वेळा जीवदान मिळालाय. संधी आहे या मॅच मध्ये. यावेळेस चांगल्या अनुषंगाने फॉलो थ्रू मध्ये फील्ड पाहायला मिळाले. 11 चेंडू 29 ची गरज. दोन संघ न्यू 3 मुंबई आणि हार्दिक 11 अशा दोन संघांमध्ये हे बॅटल चेंडू आणि फळी यांच्यामधील द्वंद्व युद्ध आपण पाहतायत. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से, कशमकश महामुकाबला. पुढील चेंडू अजय बराब. यावेळेस प्लेड अँड मिस डॉट बॉल. चांगले 2 चेंडू प्रोड्यूस केले आतापर्यंत अजयच्या माध्यमातून. अनप्लेबल पाहायला मिळाला या 2 चेंडू मागे. चांगल्या पद्धतीने आपण पाहताय त्या ठिकाणी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूब वरती पहिल्या दिवसामध्ये तब्बल 17,000 व्ह्यूअर्स लाभले गेले या स्पर्धेला. डे 2 मध्ये जर आपण बघितलं तर तब्बल 18,000च्या वरती आणि आज देखील 10,000चा टप्पा पार केलाय. यावेळेस 3 चेंडू सुंदर रीतीने हाताळले गेलेत. चांगल्या अनुषंगाने अजयला आपण पाहतायत. षटक क्रमांक 5 व फार महत्वाचं असतं आणि तेच या ठिकाणी करताना आपण पाहतायत गोलंदाज अजय बराब 3 चेंडू एकही धावणं खर्च करता हाताळते. पुढील चेंडू यावेळेस फुटवर्कचा वापर केला आणि फेकून दिला. लॉंग एट 6 ऑफ दी डे. 6 धावा. षटकार. पोरी तू हो गवारी ना मी हो गवारी पोरी होशील का ग तू माझी नवरी पोरी तू हो गवारी ना मी हो गवारी पोरी होशील का ग तू माझी नवरी मी गणू तुझा तू माझी मेनू मी 36 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. येणारे चेंडू 8 आवश्यकता आहे 23 धावेची. मोठे फटके सागरकडे आहेत आणि तोच या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 चेंडू निर्धाव आणि तदनंतर 4थ्या चेंडूवरती षटकार लगावला गेलाय. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा अजय. यावेळेस यस वाईड बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि आवश्यकता या ठिकाणी 22 धावेची. हे समीकरण बनलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. हे 2 संघ न्यू 3 मुंबई दुसऱ्या बाजूने हार्दिक 11 या धावांचा पाठलाग करताना आपण पाहतायत. आतापर्यंत धावा लागल्या 37 धावा धाव फलकावरती. 8 चेंडू शिल्लक आहेत. आवश्यकता आहे 22 धावेची. सामना बॅलन्सिंग कंडिशन मध्ये. पुढील चेंडू यावेळेस देखील वाईट बॉल. 2 एक्स्ट्रा अवांतर धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू 21 धावा. समीकरणामध्ये चेंज होताना या ठिकाणी आपण पाहू शकाल. गोलंदाज अजय बराब 3 चेंडू सुंदर रीतीने हाताळले. परंतु 4थ्या चेंडूवरती आपण जर बघितलं षटकार तदनंतर 2 वाईट बॉल. पुढील चेंडू अजय बराब पुन्हा एकदा. यावेळेस देखील वाईट बॉल. 3रा वाईट बॉल पाहायला मिळतोय. दडपण प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळतंय. महत्वाचा सामना आहे
आणि या ठिकाणी प्रेशरला हँडल तुम्हाला करावं लागेल. नेहमीच बी काल्म ही डिग्री तुम्हाला घ्यावी लागेल. कॉलेजमध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा B.Com, BA, BSc या डिग्री आपल्याला उपलब्ध असतात, परंतु जेव्हा एक क्रिकेटपटू तुम्ही मैदानात जाल तेव्हा बी काल्म ही डिग्री फार महत्वाची आहे आणि ती डिग्री घ्यावी लागेल. एक कूल माइंडेडपणा ठेवणं, प्रेशरला हँडल करणे या दोन गोष्टी ॲज अ क्रिकेटर फार महत्वाच्या आहेत. येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत. आवश्यकता आहे 20 धावेची. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी, कारण जो संघ जिंकेल तो या ठिकाणी क्वालिफाईड होईल आणि याकरता लढतायत संघर्ष हा आपण पाहतायत शेवटच्या चेंडू पर्यंत करताना हे दोन संघ. गोलंदाज अजय पुनश्च एकदा दाखल झालाय. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. 4 चेंडू फेकले गेले. 5वा चेंडू यावेळेस फटका फसलाय शॉर्ट लेग मध्ये. चेंडू निघून झालाय. 1 धाव जरूर मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील 2 धावा परिपूर्ण करताना आपण पाहतायत. आता आवश्यकता समीकरणामध्ये चेंजेस. 7 चेंडू 18 धावेचं टार्गेट समोर. अंतिम चेंडू शिल्लक. या 5व्या षटकातील काय घडेल या चेंडूवरती क्वेश्चन मार्क. फार महत्वाचा चेंडू आहे. अर्थात षटक क्रमांक 5 मधील 6वा चेंडू. यावेळेस चेंडू ऑफ साइडला. बॉल वॉज इन दी एअर. ऑपोजिट साइडने काय सुंदर रीतीने अल्केश वाडिया यांच्या माध्यमातून हा झेल परिपूर्ण करताना आपण पाहतायत. सामन्यामध्ये ट्विस्ट, टर्निंग पॉइंट, टर्निंग मोमेंट या ठिकाणी आपण पाहू शकाल. ऑपोजिट साइडनं विरुद्ध दिशेने जाऊन या ठिकाणी झेल टिपणे फार कठीण असतं, परंतु या ठिकाणी सुंदर रीतीने हा झेल परिपूर्ण करताना आपण बघितलं. अशाच पद्धतीने कपिल देव रामलाल निकंज यांनी 25 जून 1983 मध्ये ज्या अनुषंगाने VVS रिचर्डसन यांचा झेल अशाच पद्धतीने ऑपोजिट साइडनं विरुद्ध दिशेने जाऊन पकडला आणि तदनंतरच भारतीय संघ प्रथमतः विश्व विजयी झाला. त्याच्याच अनुषंगाने हा झेल परिपूर्ण केलाय. समीकरण येणारे 6 चेंडू. आवश्यकता आहे 18 धावेची. एव्हरी सिंगल बॉल रिक्वायर्ड 3 रन कंपल्सरी. येथून एका चेंडू मध्ये 3 धावा या परिपूर्ण कराव्या लागतील. तेव्हाच तुम्ही 6 चेंडू मध्ये 18 धावा या बनवू शकतायत. सामना अंतिम षटकामध्ये जाऊन पोहोचलाय. आशिष सारखा फलंदाज आहे ज्याच्याकडे क्षमता आहे हा सामना जिंकण्याची, परंतु म्हणतात ना की क्षमतेपेक्षा जास्त धावलं तर दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दमच लागतो. ती क्षमता येथून तुम्हाला दाखवावी लागेल. पोटेन्शियल युक्तपणा तुम्हाला घ्यावा लागेल हा सामना जिंकण्याकरता. गोलंदाज मयूर गोरे पुनश्च दाखल झालाय. डेट ओव्हर मध्ये 6 चेंडू. आवश्यकता आहे 18 धावेची. पहिला चेंडू या ठिकाणी उंच उडालाय. चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ झोन मध्ये. यावेळेस दुसरी धाव परिपूर्ण करताना आपण पाहतायत फलंदाज आशिष च्या माध्यमातून मिळतील या ठिकाणी 2 धावा. आता 5 चेंडू आणि 16 धावेचं टार्गेट समोर. 2 युवा खेळाडू. एका साइडनं आशिष याला आपण पाहतायत, दुसऱ्या बाजून आपण पाहतायत मयूर. पुढील चेंडू. यावेळेस चांगल्या रीतीने चेंडू पाहायला मिळाला. अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. आता येणारे 4 चेंडू आणि 15 धावेचं टार्गेट समोर. येथे काय घडलंय, स्ट्राईक रोटेट करण्याचं कार्य बजावलं गेलं आणि यावेळेस आशिष यांना पुनश्च एकदा स्ट्राईक वरती आणण्याचं कार्य महेंद्र हे मात्र सॅक्रिफाईस केलंय. परंतु या ठिकाणी मॅच जिंकून देईल का हे मात्र क्वेश्चन मार्क. येणारे चेंडू शिल्लक आहे 4. आवश्यकता आहे ती म्हणजेच 15 धावेची. म्हणतात ना की छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात उभं राहण्याचं धाडस हे निर्माण करून देऊ शकते. तशाच पद्धतीने आत्मविश्वास यशाची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. आणि तीच संघर्ष देण्याची प्रेरणा अर्थात आत्मविश्वास या ठिकाणी तुम्हाला दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आवश्यकता आहे येणारे 4 चेंडू 15 धावेचं टार्गेट समोर. प्रत्येक जण या ठिकाणी आपण पाहताय तर मॅचचा आनंद लुटताना हे मंचच असं आहे. PTAPL 2023. गोलंदाज मयूर पुनश्च ओव्हर द विकेट. यावेळेस पुनश्च चांगल्या अनुषंगाने अल्केश वाडिया यांना आपण पाहतोय. 1 धाव या ठिकाणी मिळाली. आता आवश्यकता आहे 3 चेंडू मध्ये
14 धावेचं लक्ष हे समोर न्यू बॅटर या ठिकाणी आपण जर बघितला तर अश्विन यांना आपण पाहत आहेत फलंदाजी करताना मोठे फटके या ठिकाणी खेळतील का 3 चेंडू आवश्यकता आहे 14 धावेची गोलंदाज मयूर चांगल्या अनुषंगाने गोलंदाज आतापर्यंत करतोय मोठे फटके खेळू देत नाहीये इकॉनॉमिकल पुनश्चेदा पाहायला मिळालाय पुढील चेंडू ओव्हर द विकेट हळूवार पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळाला आणि यावेळेस हा चेंडू आपण पाहत आहेत निर्धावच्या माध्यमातून मात्र परिपूर्ण झालाय आता 2 चेंडू आणि आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे 14 धावेची गोलंदाज या ठिकाणी मयूर या चेंडू मात्र फार निर्णायक असेल 2 चेंडू आणि 14 ची गरज 5वा चेंडू या षटकातील यावेळेस पुढे येऊन सरसावलाय या चेंडूला आपण पाहत आहेत आणि चेंडू या ठिकाणी कौरव झालाय तो म्हणजेच 4 धावेमध्ये आता 1 चेंडू आणि 10 धावेचं टार्गेट समोर चांगल्या रीतीने मयूरला आपण पाहिलं डेट ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना एक युवा गोलंदाज पूर्णपणे प्रभावित केलाय त्यांनी या स्पर्धेमध्ये आणि आता आपण पाहतायत हार्दिक 11 संघाला एका चेंडू मध्ये 10 धावेचं लक्ष समोर आहे गोलंदाज मयूर या ठिकाणी हा चेंडू घेऊन सज्ज आहे समोर आपण पाहतायत फलंदाज अश्विन न्यू 3 मुंबई संघाच्या माध्यमातून हा चेंडू मयूरच्या माध्यमातून फेकला जातोय आणि यावेळेस विजयावर शिक्कामोर्तब करताना आपण पाहतायत न्यू 3 मुंबई पहिला संघ या ग्रुप मधील आपण पाहतोय जो क्वालिफाईड झालाय चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय न्यू 3 मुंबई संघ अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक हार्दिक 11 8